आजचं वास्तव. भाषण कशावर करताय? समाज कल्याण, समाज प्रबोधन कशावर करताय? तर समाजामध्ये खेळाडू निर्माण व्हायला पाहिजेत, कलाकार निर्माण व्हायला पाहिजेत. यावर भाष्य, यावर चर्चा, यावर प्रचार कुठेच नाही. शिक्षणाचं महत्त्व, खेळांचं महत्त्व वाढायला पाहिजे. शांतता, सुव्यवस्था, विकास ह्या गोष्टीवर भाषणं कुठंच नाहीत. खेळाडू निर्मितीसाठी त्याच्यावर भाष्य करणं, कलाकार निर्मिती व्हावेत, सांस्कृतिक विकास व्हावा त्याच्यावर चर्चा, त्याच्यावर भाष्य कोणच करत नाही. समानता, बंधुभाव, एकात्मता आणि समानता, बंधुभाव, एकात्मता निर्माण होण्यासाठी कोणते उपक्रम व्हायला पाहिजेत, कोणते कार्यक्रम राबवावे लागतील यावरही भाष्य नाही. खेळांचं महत्त्व वाढवायचं त्यावर भाष्य नाही. कलाकार, सांस्कृतिक सुव्यवस्था, शांतता निर्मितीसाठी कोणत्या पायाभूत विचारमंच, प्रबोधन विचारमंच निर्माण करण्यावर कुठेही उपक्रम नाहीत. पर्यावरणाचं रक्षण, संवर्धन आणि जोपासना करण्यासाठी कोणची वैचारिक क्रांती करायला पाहिजे, कोणत्या पायाभूत सुविधा निर्माण करायला पाहिजेत यावरही कुठंच भाष्य नाही, कुठंच चर्चा नाही आणि कुठंच उपाययोजना नाही. ही आमची नीतिमत्ता, हे आमचं राजकीय अस्तित्व आणि हे आमची राजकीय उंची, नैतिकता कुठं चाललो आहे. खेळाडू निर्मिती व्हायला पाहिजे, खेळीमेळीचं वातावरण तयार होतं. कलाकार, सांस्कृतिक, विज्ञान, तंत्रज्ञान कुठं चाललो, कुठं जायचं आणि कुठं घेऊन जाणार आहेत तुम्ही आणि तुमच्या मागं आम्ही का यावं, कशासाठी यावं, कोणची नैतिकता आहे, कोणचे विचार तुम्ही मोठे करताय. पर्यावरणाचं रक्षण, संवर्धन ते पण समाजाच्या कल्याणासाठी आहे. अतिवृष्टी, महापूर, वादळे, शुद्ध हवा, शुद्ध पाणी, स्वच्छता ह्या गोष्टीचा विचार, ह्या गोष्टी रुजवणं, ह्या कल्याणकारी गोष्टी राबवणं, त्यावर सातत्यानं बोलणं कुठंच नाही. सुरक्षा कुठं, काय त्यावर उपाययोजना काहीच नाही. कशावर भाष्य करताय, कुठं घेऊन चाललाय आम्हाला, कोणची नैतिकता, कोणचं पर्यावरण रक्षण, कोणची स्वच्छता, कोणचं तंत्रज्ञान, काय चाललंय, कुठं चाललोय काहीच माहीत नाही. कशावर भाष्य करताय काहीच कळत नाही.